हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज आम्ही पूर्ण रेडी आहोत, चाललोय खांदेरीला. आणि आजची खंदेरी ट्रिप कशी होणार आहे हे तुम्ही लास्ट पर्यंत बघा. ब्लॉग बिलकुल स्किप करू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग ब्लॉग साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोंबड्या घ्यायला आता आम्ही आलोय पाटील पोल्ट्रीची कोंबड्या घ्यायला पैसे देऊ. आपला ऋषी आहे. कोंबड्यांची तयारी आणि ड्रम सेट सुबोध नाकवा धंदर 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 रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है. धंदर धंदर मी प्रॅक्टिस कीबोर्ड मास्टर सोबत दाखवा. आज आपल्या हातांची जादू या बटनांवरती दाखवणार आहे आपला प्लेयर. आज सागर इन चायनीजचे आणि रिसॉर्टचे सर्व आपले सागर काका डायरेक्ट मोठे ट्रिपला आपल्याला घेऊन चालले. तर गाईज आता सगळं सामान बिमान घेऊन आम्ही आलेलो आहोत. हे बघा, आता जेवण बिवण आम्ही इथंच करणार नाही. ही आहे आपल्या थलची पत्ती ना, पत्तीवर आलोय ना. आता आम्ही सगळे चाललोय खंदेरीला ना, बोटीवर जाणार आम्ही सगळे. बोटीतून दाखवेन तुम्हाला सगळं पूर्ण एन्जॉय कसा करतो आम्ही. आणि गाईज डायरेक्ट अख्खा कोंबडा घेऊन आला आपला संतोष दादा. चिकन रानची तयारी. आता आमची बोट येत आहे, तोपर्यंत आम्ही जरा प्रॅक्टिस करतोय बँकेची. मग तुम्हाला दाखवतो कसं बँक आम्ही वाजवतो. तर काहीच आता आम्ही सगळं सामान उतरवलेलं आहे आणि आता आम्ही सामान उतरवतोय. आणि इथं आम्ही शेड बीड करून जेवण बिवण करणार आहोत. तर पूर्ण ब्लॉग मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे. आता आम्ही खंदेरीला पोहोचलोय, तर खंदेरीची मी तुम्हाला सगळी माहिती आपल्या ब्लॉग मध्ये देणार आहे. इथं जो आहे तो खंदेरीचा देवळाचं मंदिर आहे, आपल्या येताल देवाचा. तर तो मंदिर पण दाखवणार आहे. आणि आज तुम्ही बघू शकता जाम लोक आलेले आहेत तिथं. आणि आपला निमिष भाई आपल्याला ब्लॉग मध्ये आपले सबस्क्राईब करा, बोल आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करा. आता सामान उतरवतोय, मग खंदेरीचं येताल देवाचं मंदिर दाखवतोय. तुम्ही गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू किती ऑसम येतो इथून. म्हणजे हे पूर्ण समुद्रामध्ये असलेलं हे मंदिर आहे येताल देवाचं आपल्या. गाईज तुम्ही खंदेरीचा व्ह्यू बघू शकता. व्ह्यू एक नंबर आहे. सर्व चारी बाजूला पाणीच पाणी. आणि त्यामध्ये हे येताल देवाचं देऊळ. आपण तिथे सुद्धा जाऊन एक्सप्लोअर करणार आहोत, त्या जागेला सुद्धा. आणि इथं बघा कशी मस्तपैकी बोट बनवलेली आहे इथल्या लोकांनी. मस्तपैकी बोटीचा व्ह्यू घेऊ शकतो आपण इथे. बोट बघा गाईस. आणि इथं आपले सगळे जेवणाची तयारी चालू होते. आता जेवायला चिकन, मटन असं खूप सारा मेनू, आणि तो आता आपण बनवणार आहोत. जेवण बिवण आम्ही बनवणार आहोत. चिकन आहे, मटन आहे. आणि आता दादा कांदे सोलतोय. पूर्ण आमचा ब्लॉग बघा, अजिबात बिलकुल स्किप करू नका. आणि इथं आता माझ्यासोबत आहे आपला खास मित्र आर्यन पाटील. तर त्याला आपण विचारूया की त्याला कसं वाटतंय खंदेरीला येऊन. नाही, खूप चांगलं वाटतं. एकदम चांगला एन्व्हायरमेंट आहे इथे आल्यावर. आता जेवण चालू आहे आमची. आता बघूया पुढे काय करायचं आहे. हाच तो माझा मित्र आहे ज्याने मला युट्यूबवर चॅनल खोलायला मदत केली होती आणि माझ्यासोबत पहिला व्हिडिओ बनवला होता. याच्यामुळे माझे जुन्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते, पण आता ते चॅनल आपण यूज करत नाही. त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. बंदी आले त्याच्यावरती बंदी आलेली आहे म्हणून ते आपण यूज करत नाही. पण इट्स ओके. हे पण चॅनल आपण 1000 सबस्क्रायबर पर्यंत लवकरच नेऊ 100%. चालेल. सपोर्ट करा गाईज, सबस्क्राईब प्लीज. ओके गाईज, इथं चिकन पण बनवतोय आणि फिश फ्राय पण, आणि मटन आपलं तिकडं चुलीवरती शिजतंय. आणि एक नंबर टेस्ट आहे आपल्या कुकच्या हाताला. आणि एक नंबर फिश फ्राय बनवलाय. गाईज इथं आपला चालू आहे मटनची रेसिपी, पण अजून शिजतच नाही मटन, म्हणून आमची पोरं थांबलीत खायची मटन.
मग मटण बनवून झाला, मटण बिटन जेवलो का जायचं आम्हाला देवळात मान द्यायला. मग मान देऊन झाला की मग आम्ही जाणार आहोत या लाईट हाऊस वरती. तर गाईज आता आम्ही देवळात चाललोय देवाला मान देण्यासाठी. तर देवळात जातानाची हे आमची गाणी बोलण्याची पद्धत कोणाला माहिती नसेल तर बघा आम्ही कशा प्रकारे गाणी बोलत देवळात जातो. तर गाईच हा आहे येतल देवाच्या देवळाशी असलेला समुद्राचा तट. तुम्ही बघू शकता चारही बाजूला हा तट दगडांचं पूर्ण बांधकाम आहे. चारही बाजूला दगडांचं पूर्ण बांधकाम. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल तर समजेल. आणि हे आहे आपल्या वेताळ देवाचं देऊळ. तर आता आपण आतमध्ये जाऊया वेताळ देवाच्या देवळात. तुम्हाला सर्वांना मी वेताळ देवाचं दर्शन सुद्धा देणार आहे. पहिले हा व्ह्यू बघा गाईज. पूर्ण चारी बाजूला समुद्र आहे या मंदिराच्या आणि त्याच्या मधोमध हे आपल्या वेताळ देवाचं देऊळ आहे गाईज. गाईज तर आता आम्ही मान वगैरे देऊन आलेलो आहोत मंदिरातून. मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवलं. आपल्या वेताळ देवाचं दर्शन सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने कोंबडा आणि देवाला मान दिलेला आहे कोंबड्याने. तर त्यानंतर आता जे पुढे या आयलँडवरती म्हणजे ज्या या बेटावरती दुसऱ्या काही वास्तू आहेत त्या आम्ही तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहोत. तर चला माझ्यासोबत. गाईज आता तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू एकदम ऑसम आहे. म्हणजे असं वाटतच नाही की हे आपल्या अलिबाग मध्ये असेल कुठेतरी आपण बाहेर आलोय असंच वाटतं. असा इथला व्ह्यू आहे. गोव्याचा फील आहे. हा गोव्याचा फील आहे करेक्ट. कारण गोव्यामध्ये गेल्यावर जसे चर्च असतात चर्चच्या बाजूला बीचेस असतील तिथलं नेचर असेल तसंच सेम फिलिंग तुम्हाला इथे आल्यावर येणार आहे. आणि इथे येण्यासाठी एकदम सगळ्यात सोपा मार्ग तुम्ही थळला पोचा. थळ हे अलिबाग मधलंच एक गाव आहे. तुम्ही थळ बीचला आल्यानंतर तिथले लोकल लोक तिथून तुम्हाला बोटीने नेणार. बोटीने जायचा खर्च सुद्धा जास्त नाही. पर पर्सन 200 ते 300 रुपयामध्ये तुम्ही येताळ देवाच्या दर्शनासाठी येऊ शकता. आणि इथे आल्यानंतर आता जे जे लोकेशन मी तुम्हाला दाखवणार आहे ते बघायला विसरू नका. आणि हा व्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा. काही इथे बघू शकता आता आम्ही जिथे आलोय ते आहे कान्होजी आंग्रे दीपस्तंभ. लाईट हाऊस आपण ज्याला बोलतो. कान्होजी आंग्रे यांचं हे दीपस्तंभ आहे. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही कारण विदाऊट परमिशन इथे येण्यास मनाई आहे. सो बाहेरून जेवढा व्ह्यू कव्हर करता येईल मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा पूर्ण लाईट हाऊस एकदम ऐतिहासिक काळातील वास्तू आहे. आणि त्याच्या बाजूचा व्ह्यू बघू शकता एक नंबर. गाईज मी तुमचा लाडका मोन्या पाटील आता नवीन चॅनल घेऊन आलेलो आहे व्हॉइस बाय मोन्या. प्लीज तुम्ही त्यालाही सबस्क्राईब करा. तुम्हाला जसे व्लॉग आवडत होते तसेच व्लॉग आणण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करणार आहे. सध्या आपण आपल्या कामामध्ये गडबडीत असल्यामुळे मला जास्त व्लॉग शूट करता येत नाही. पण जसं मला टाइम भेटेल जसं मी नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करेन नक्की तुम्हाला 100% दाखवायचा प्रयत्न करेन. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची एक छोटीशी चांगली कमेंट मला पाठवा ज्याच्यामुळे मलाही समजेल तुम्ही माझे व्लॉग कधीपर्यंत बघताय. तर गाईज मी तुमचा लाडका मोन्या पाटील तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊनच येणार आहे. तुम्ही ज्या जागा मला सांगणार आहात त्या मी एक्सप्लोअर करून दाखवणार आहे. सध्या थोडंसं कामाचं गडबड असल्यामुळे व्हिडिओ करता येत नाही. पण जसं मी बाहेर जाईन जसं यातून बाहेर पडेन तुमच्यासाठी एखादा प्रत्येक व्हिडिओ मस्त चांगला आणि भारी घेऊनच येईन. नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करून दाखवेन.
तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगेन. माझ्या कॅमेऱ्यातून जेवढं मला दाखवता येईल तेवढं सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. फक्त त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचा एक चांगला कमेंट माझ्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.